हा काही दिवसापासून वर्तमानपत्रात किंवा आपल्या टीव्हीच्या माध्यमातून किंवा काही संघटनाच्या माध्यमातून एक बिवलकर कुटुंबियांना 12.5% अंतर्गत जमीन दिलेली आहे, त्याबद्दल या ठिकाणी चर्चा होत आहे. त्याबद्दल सिडकोची भूमिका अशी स्पष्ट आहे की जेव्हा 1970 मध्ये सिडकोची निर्मिती झाली तेव्हा आपण ही जमीन संपादित केली. त्या जमिनीमध्ये आपण कॉम्पेन्सेशन दिले. त्याच्यानंतर लोकांची मागणीप्रमाणे शासनाने असा निर्णय घेतला की त्यांना 12.5% सुद्धा जमीन देण्यात यावा. त्या 12.5%ची या बिवलकर कुटुंबियांची मागणी होती. त्याच्या अनुषंगाने शासनाकडे बरेच काही पत्रव्यवहार झालेला आहे आणि सिडकोनी आपली भूमिका शासनाकडे स्पष्टपणे मांडलेली होती. शासनाकडे अहवाल गेल्याचे नंतर शासनानेही सुद्धा त्यांच्या जो विधी व न्याय विभाग आहे ते इंटरप्रिटेशनचा भाग होतं, त्यांचे अभिप्राय घेतल्याचे नंतर शासनाने आम्हाला रितसर 1 मार्च 2024 कळवले की यांना 12.5% साठी पात्र आहे. त्या अनुषंगाने विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन शासनाने आम्हाला रितसर आदेश दिल्यानंतरच ही बाबीची खात्री केल्याचे नंतर सिडकोनी 12.5% योजनेअंतर्गत त्यांना प्लॉट देण्यात आलेले आहे. सर, असा आरोप होतो की ती वन जमीन होती आणि बिवलकर कुटुंबियांनी सिडकोला सुद्धा फसवलेलं आहे, वन विभागाला फसवलेलं आहे. त्यात किती तक्रार आहे? आता 1 मार्च 2024 चे आदेश आल्याचे नंतर आम्ही त्याचे प्लॉट राधित करण्याची कार्यवाही सुरू केली. त्याचे नंतर जेव्हा ही बातमी वर्तमानपत्रात आली त्याचे नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला ऑक्टोबर आणि डिसेंबर 2024 मध्ये लिहिला आणि त्यांनी लिहिला की त्यांची 9 हेक्टरच्या दरम्यान त्यांची वन जमीन आणि काही 6 हेक्टरच्या दरम्यान त्यांचे मॅंग्रोव्ह कांग्रवण या ठिकाणीचे आहे. त्या अनुषंगाने आपण तत्काळ याच्यावर पुढील कार्यवाही करून शासनाकडे अहवाल पाठवला आणि शासनाचे मार्गदर्शन यामध्ये मागितलेले आहे. आणि या अनुषंगाने जो 53,000 चौरस मीटरचा जो प्लॉट इरादित होता त्याच्या पुढची प्रक्रिया थांबून शासनाच्या मार्गदर्शन आल्याच्या नंतर पुढील कारवाई केली जाईल. तोपर्यंत ते प्लॉटचा वाटप त्यांना करण्यात आलेला नाही. सर, जमिनीचे लोकेशन कुठे कुठे आहे? जमिनीचे लोकेशन ते उल्वे दापोली, कोपरम, दागर आणि सोनखार. त्यांनी आरोप केला 50,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे, त्याबद्दल काय? याबद्दल मी एकच सांगेल की हा जो सध्याचा इश्यू आहे त्यांची जो 60 हेक्टर 95 आर जमीन संपादित केली त्या बदल्यात 12.5%चा जो प्लॉट आहे ते 53,000 चौरस मीटरचा आहे आणि त्याच्यानंतर एक दुसऱ्या प्रकरणामध्ये एक 8,000 चौरस मीटरच्या प्लॉटचा आहे. 8,000 चौरस मीटरचा प्लॉट इरादित झालेला आहे आणि 53,000चा इरादित झालेला आहे, ते वाटप झालेला नाही. तो हा विषय फक्त 53,000 प्लस 8,000 चौरस मीटरचे निगडीत असून त्याच्या पुढची कुठलीही जमीन त्यांना देण्यात आलेली नाही आहे. सर, सिडसाला अध्यक्ष झाले तेव्हाच हे सगळं प्रकरण झालं, त्यांना देण्यात आली जमीन. आता त्याबद्दल जो काही रितसर बोर्डाबद्दल जो प्रक्रिया होते आता ते कोणी म्हणजे आता अध्यक्ष कोणीतरी असणारच आहे. त्यावेळी जो काही अध्यक्ष होते त्याच्या अनुषंगाने रितसर शासनाची मान्यता घेऊन जसं मी सांगितलं विधी विभागाचे अभिप्राय घेऊन पुढील संचालक मंडळाने कारवाई केली. सर, याला जोडून एक राजकीय प्रश्न आहे. 30 वर्ष अपात्र ठरवलं होतं, त्यानंतर शिरसाट 25 दिवसांसाठी अध्यक्ष झाले आणि त्यांना 20,000 कोटींची तडजोड करून या ठिकाणी हे पात्र ठरवण्यात आलं. तर राजकीय आरोप होतो. नाही, मी जसं म्हटलेलं आहे की हा प्रश्न फक्त 53,100 चौरस मीटर प्लॉट आणि 8,000 चौरस मीटर प्लॉट तिथपर्यंतच निगडीत आहे. त्याचे पुढचे कुठलीही जमीन आपण देण्यात आलेली नाही. सर, 12.5% भूखंड देताना सिडकोने लँड सेलिंग ऍक्टचा विचार केलेला जसं मी म्हटलं की या केसमध्ये आपण सर्व बाबीची शहानिशा करूनच आपण सविस्तर अहवाल शासनाला पाठवला. जसं मी म्हटलं की हा इंटरप्रिटेशनचा भाग होता. शासनाने त्यांच्या स्तरावर विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन त्यांचे इंटरप्रिटेशन घेऊन शासनाने रितसर आम्हाला कळवण्यात आलेला आहे. शासन आदेश जेव्हा लॉ अँड ज्युडिशियरीचे अभिप्राय आल्याच्या नंतर आम्हाला कळवला त्याची आपण या ठिकाणी अंमलबजावणी केलेली आहे.